2 वेळा महाराष्ट्र केसरी झालेल्या चंद्रहार पाटील यांनी मानाच्या दोन्ही गदा परत करणार असल्याचं म्हटलंय। कारण महाराष्ट्र केसरी स्पर्धेत झालेला गोंधळ आणि शिवराज राक्षेंवर झालेला अन्याय तसेच पंचांनी घेतलेला चुकीचा निर्णय यामुळेच महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत करणार असल्याचं चंद्रहार पाटलांनी म्हटलंय। पुढे ते असेही म्हणाले की 2007 साली महाराष्ट्र केसरी होत असताना मी सांगली जिल्ह्याला 27 वर्षांनंतर मानाची गदा मिळवून दिली। अनेक वर्ष डबल महाराष्ट्र केसरी कुणी नव्हतं, पण मला आणि सांगली जिल्ह्याला डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळाला। तसेच तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीसाठी मैदानात उतरणारा पैलवान मी होतो। आता ज्या प्रकारे शिवराज राक्षेंवर पंचांनी अन्याय केला, शिवराज राक्षेला ज्या प्रकारे हरवण्यात आलं, त्याच प्रकारे मलाही तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होत असताना हरवण्यात आलं होतं। त्यावेळी पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे मला हरवण्यात आलं होतं। तेव्हा मी आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत होतो, मात्र सहकार्यांच्या मदतीने मी त्यातून बाहेर निघालो। अशीच वेळ आज शिवराज राक्षेवर आली आहे। पंचांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे शिवराज राक्षेचं आयुष्य बर्बाद झालं। मलाही त्यामधून कुठेतरी बाहेर पडायचंय, त्यामुळे 2 दिवसांच्या आत सर्वांनी कबुली नाही दिली तर मी महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत करणार आहे, असं चंद्रहार पाटील यांनी म्हटलंय।